नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र सीईटी 3 इयर्स 2025चं कॅपचं जे पोर्टल हे ऑफिशियली आता चालू झालेलं आहे. अशा पद्धतीने जे काही कॅप पोर्टल कशा पद्धतीने दिसत आहे, त्याची लिंक कोणती आहे, याची सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. पोर्टल कशा पद्धतीने आपल्याला चेक करायचं आहे, त्याची सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे क्लिअर होतील. जसं की मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं होतं, की कॅप रजिस्ट्रेशन हे जे तुमचं आहे ते या वीकमध्ये चालू होणार आहे. एल-एल-बी 5 इयरचं ऑलरेडी चालू झालेलं आहे आणि एल-एल-बी 3 इयरचं आता पोर्टल चालू झालेलं आहे. अशा पद्धतीने दिसत आहे ते तुम्हाला आता मी दाखवत आहे. आपण सी-ई-टीच्या वेबसाईटला आलो आहोत. सी-ई-टीच्या वेबसाईटला आल्याच्यानंतर आपल्याला इथे इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे. टू अप्लाय ॲडमिशन प्रोसेस, नोटीस ॲडमिशन टाईमटेबल प्लीज ॲडमिशन पोर्टल ए-वाय 25-26. या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर एल-एल-बी 3 इयर अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस यावरती एल-एल-बी 3 इयर्स यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. एल-एल-बी 5 इयरचे स्टुडंट असतील त्याने इथे क्लिक करायचं आहे. एल-एल-बी 3 इयरचं आता आपण बघत आहोत. तर यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला यामध्ये ही अशा पद्धतीने विंडो तुम्हाला दिसत आहे. यामध्ये बघितलं तर बघा डॅशबोर्ड हा तुमचा असा असतो न्यू रजिस्ट्रेशन म्हणजेच तुम्ही जे रजिस्ट्रेशन करता हे यामध्ये तुम्हाला दिसतं किती रजिस्ट्रेशन झालेलं आहे. कोणत्या कॉलेजमध्ये अप्रूव्ह कॉलेजेस किती आहे, टोटल इनटेक कॅपॅसिटी किती आहे कॉलेजेसमध्ये, ॲप्लिकेशन किती व्हेरिफाय झालेले आहे. ॲप्लिकेशन लॉग म्हणजेच तुम्ही पूर्ण प्रोफाइल फिल केल्याच्या नंतर ॲप्लिकेशन लॉग हे होत असतं. त्यानंतर इनटेक कॅप राउंडचे किती आहे सीट्स, त्या सर्व माहिती तुम्हाला यामध्ये दिसत असतात. त्यानंतर आपण बघितलं तर ही विंडो जी आहे अशा पद्धतीने दिसत आहे. कॉलेज रजिस्ट्रेशन हॅज बीन स्टार्टेड म्हणजेच हे कॉलेजसाठी ॲप्लिकेबल आहे. ओके. खूप विद्यार्थी असं बघतात, की सर कॉलेज रजिस्ट्रेशन स्टार्टेड हे झालेलं आहे. मग ते आम्हाला करायचं आहे का? ते स्टुडंट काय करतील इथे क्लिक करतील आणि ते लॉगिन आयडी करायला स्टार्ट करतील. तुम्हाला आता काहीही करायचं नाहीये. हे कॉलेजसाठी आहे, तुमच्यासाठी नाही आहे. म्हणून एल-एल-बी 3 इयरच्या स्टुडंटचं हे पोर्टल हे ऑफिशियली हे आता रिलीज झालेलं आहे. कशा पद्धतीने दिसतं ते तुम्हाला इथे मी एकदा दाखवलेलं आहे. अशा पद्धतीने तुमचं इंटरफेस हे दिसत आहे. ओके. सो ही नवीन अपडेट होती. ऑफिशियली अपडेट आलेली होती. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ बनवून सांगितलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे फ्रेंड्स असतील त्यांना सुद्धा हा व्हिडिओ पुढे शेअर करा. थँक यू सो मच.